यानंतर एक महत्त्वाची बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा दुबईतला फोटो आता व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळेच तो दुबईत पळून गेल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। करला शोधणं आता सरकार समोरचं मोठं आव्हान असल्याचं अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनीही म्हटलंय। राष्ट्रात ज्याच्या विरुद्ध रोष होता, ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या, तो प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल, तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकरनं आक्षेपार्ह विधान केलं होतं। यासोबतच इंद्रजित सावंत यांनाही त्यानं धमकी दिली होती आणि त्यानंतर आता त्याचा फोटो व्हायरल झालेला आहे। यानंतर बातमी आहे राऊतांसंदर्भातली। राज्यातील सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे असं म्हणत सरकारवर मानसोपचार करण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण सरकारवर उपचाराची गरज आहे आणि भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महान व्यक्तिमत्व आहेत। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही असा दावाही त्यांनी केलेला आहे। कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही।